श्री स्वामी समर्थ. स्वामींची असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, आमच्याकडून संकेत मागत होताना हा घे आता संकेत तुझ्यासाठी. बाळा, तू किती दिवसांपासून मनात विचार करत होता, स्वामी काहीतरी होऊन द्या, काहीतरी संकेत द्या, माझं ऐकताय ना तुम्ही? आज त्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा शब्द, हा विचार, हीच ती खूण आहे. संकेत म्हणजे मनात अचानक आलेली शांतता. संकेत म्हणजे गोंधळात अचानक मिळालेली दिशा. संकेत म्हणजे भीतीच्या काळोखात दिसलेला छोटासा प्रकाश. बाळा, तू एकटा नाहीस आहे. तुझं प्रत्येक रडणं आम्हाला ऐकू येते. तुझी प्रत्येक हाक आम्हाला पोहोचते. तुला वाटतं मी इतका छोटा, पण माझं कोण ऐकणार? पण आम्हाला तुझा आवाज स्पष्ट ऐकू येतो. हा संकेत. घाबरू नकोस. तुझ्या आता आयुष्यात जे काय अडकलेलं आहे ते हळूहळू सुटणार आहे. तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो आहे ती गोष्ट लगेच हातात पडणार नाही, पण तिच्या दिशेने मार्ग तयार होत आहे. तुला कदाचित अजून दिसत नाही, पण हालचाल सुरू आहे. तुझ्या घरात जे काही वातावरण जड झालंय ते हलकं होणार आहे. पण एक चांगली बातमी येईल, एक चांगली भेट येईल, एक गोड संवाद येईल आणि तुला वाटेल हा तो संकेत होता. मला संकेत मिळाले की प्रयत्न वाढवायचे असतात, फक्त बसून वाट पाहायची नसते. तू नोकरीसाठी प्रयत्न करतो आहेस तर अर्ज करत राहा. तू नातं वाचवायचा प्रयत्न करतो आहे तर मनापासून बोल. तू पैशासाठी झगडतो आहे तर खर्च सांभाळ आणि मेहनत वाढव. संकेत म्हणजे साथ. काम मात्र तुलाच करायचं आहे. तुझ्या मनात जी काही भीती आहे ती सोड. तुला वारंवार एकच विचार येतो, काय झालं नाही तर? हा विचार बदल होईल असं म्हण. विश्वास हीच तर खरी गुरुकिल्ली आहे. तू मागे आता काही चुका केल्या असतील, काही निर्णय चुकीचे घेतले असतील, पण त्या चुका तुझं आयुष्यात संपवत नाही, तर त्या तुला शिकवत आहे. हा संकेत आहे. भूतकाळ सोड, नवीन सुरुवात कर. तुझ्या आता घरात एखादी व्यक्ती तुझ्याकडे अपेक्षेने बघत आहे. तिला आता तुझी गरज आहे. तिच्यासाठी आता तू मजबूत राहा. तू तर जेव्हा निराश होतो तेव्हा तिचा विश्वास डळमळतो. म्हणून आता स्वतःसाठी नाही तर त्यांच्यासाठी उभा राहा. हा संकेत आहे. तू आता सक्षम आहे. तू आता कमजोर नाहीस. तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल येणार आहे. तू कदाचित छोट्या गोष्टीने सुरू होईल. एखादा फोन, एखादी भेट, एखादा निर्णय, त्या क्षणी ओळख. हा संकेत पूर्ण होत आहे. तू जेव्हा रडतो होता तेव्हा आता तुला वाटत होतं सगळं संपलं, पण खरं तर तिथूनच सुरुवात होत होती. पण संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे तयारी. मोठं सुख येण्याआधी मन मजबूत केलं जातं. हा संकेत आहे. तुझं सुख जवळ आहे. पण लक्षात ठेव, अहंकार वाढू देऊ नको. जेव्हा यश मिळेल तेव्हा नम्र राहा. तू जर आता मनने स्वच्छ राहिला तर कृपा कायम राहील. तुझ्या घरात पुन्हा हसू येईल. तुझ्या जुन्या आता जखमा आता भरतील. मनात शांतता बसेल. आज रात्री झोपताना मनात फक्त एकच वाक्य म्हण, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, आणि मग चिंता आता सोड. हा संकेत आहे. विश्वास ठेव. तू जिथे आहेस तिथून पुढे जाणं शक्य आहे. तुझी परिस्थिती कायमची नाही. आज जी आता अडचण आहे ती उद्या आता गोष्ट होईल आणि तू अभिमानाने सांगशील, मी त्या काळातून गेलो. मला संकेत मिळाला आहे. आता धैर्य धर, प्रेम वाढव, मन शांत ठेव. तू चांगलं होणार आहे. तुझ्या आता घरात प्रकाश वाढणार आहे. तुझ्या आयुष्यात स्थैर्य येणार आहे. फक्त श्रद्धा ठेव आणि मनापासून मन श्री स्वामी समर्थ. बाळा, वारंवार येणारी संधी हा देखील संकेत असतो. वारंवार भेटणारी माणसं हा देखील संकेत असतो. वारंवार मिळणारी अडचण ही सुद्धा शिकवण असते. आज जे काही घडत आहे ते विनाकारण नाहीये. देव कधीच उगाच हालचाल करत नाही. तुला तर थांबवत जात असेल तर कदाचित पुढे मोठं वादळ आहे. तुला पुढे आता ढकललं जात असेल तर कदाचित पुढे मोठं यश आहे. स्वामी समर्थ म्हणतं, तुझं मन जिथे शांत होतं तोच तुझा आता मार्ग आहे. लोक काय म्हणतील याचा विचार सोड. देव काय म्हणतो याचा विचार कर. आज एक छोटं पाऊल टाक. मोठी उडी मारायची गरज नाही, फक्त सुरुवात कर. तू प्रार्थना केली होती, मला दिशा दाखवा. ही दिशा आहे. धैर्य ठेव आणि पुढे चल. मला संकेत मिळाला की शंका कर नको, विश्वास ठेव. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात. तुझ्या निर्णयात स्पष्टता येऊ दे. तुझ्या पावलात आत्मविश्वास येऊ दे. तुझ्या मनात शांतता राहू दे. हा संकेत तुझ्यासाठीच होता. आता वेळ वाया घालवू नको. आजपासून सुरुवात कर आणि लक्षात ठेव, देव संकेत देतो पण चालायचं तुलाच असतं. बाळा, तू किती वेळा आता किती दिवस मनात विचार करत होतास ना,
देवा, काहीतरी आता संकेत दे, काहीतरी खून दे. आता मी आता योग्य मार्गावर आहे ते तर मला कळू दे. कधी आता एखादा पक्षी आता दिसला की तू अर्थ लावला, कधी एखादा शब्द ऐकला की मनात ठेवला, कधी एखादं स्वप्न पडलं की त्यातहीच एक संदेश शोधला. कारण तू आता समुद्रात होता, दोन रस्त्यांच्या मध्ये उभा होता. एक रस्ता सुरक्षित वाटत होता पण मन नव्हतं तयार, दुसरा रस्ता धाडसी वाटत होता पण भीती वाटत होती. आणि म्हणूनच तो आता वर बघून म्हणाला, स्वामी एक संकेत द्या. बा हा संकेत म्हणजे मोठा चमत्कार नाही, आकाशातून काही पडणार नाही, दरात अचानक काही सोडणं घडणार नाही. त्यामुळे तर संकेत म्हणजे काय माहिती का, तुझ्या मनातली शांतता. जेव्हा तू एखादा निर्णय घ्यायचा विचार करतो आणि आतून एक हलकंसं समाधान जाणवतं, तो संकेत असतो. जेव्हा एखादं काम करण्याची भीती असते पण तरी आतून आवाज येतो, कर मी आहे, तो संकेत असतो. तू खूप दिवसांपासून थांबलाय, तुला वाटत होतं आधी रात्र आता मिळू दे, कधी आता खात्री मिळू दे, आधी सगळं स्पष्ट होऊ दे आणि भीती आता जाऊ दे. पण बाळा, संकेत म्हणजे पुढे चालायचं सांगणारा ढकल असतो. तो खात्री नाही देत, तो धैर्य देतो. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी प्रामाणिक आहे त्या मार्गावर कुणाचं वाईट नाही. ज्या निर्णयात तुझं मन स्वच्छ आहे तोच योग्य मार्ग आहे. तुला ज्या कामात समाधान मिळतं तू त्या आता माणसासोबत असताना खरा असतो. तिथे आता तुला आता स्वतःला लपवावे लागत नाही, तोच तुझा संकेत आहे. तर बाळा, तू अनेकदा आता स्वतःवर शंका घेतली, मी करू शकेन का, मी पात्र आहे का, लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील काहीतरी म्हणणार, पण तुझं आयुष्य तू जगायचं आहे. संकेत म्हणजे लोकांचं मत नाही, तो तुझ्या अंतर्मनाचा आवाज आहे. जेव्हा तू शांत बसतो आणि मनात विचार करतो तेव्हा आता तुला आतून कळतं कोणता आता निर्णय योग्य आहे. तू फक्त आता भीतीमुळे तर मागे हटतोय. स्वामी म्हणतात, भीती तुझ्या मनात आहे, अडथळा बाहेर नाही. तू एक पाऊल टाक, मी 10 पावलं पुढे टाकेन. काळा संकेत तुझ्यासाठी आहे. आता थांबू नको. ज्याचं आता स्वप्न तू पाहत आहे त्यासाठी मेहनत वाढव. ज्याचं नातं आता तुला जपायचं त्यासाठी अहंकार सोड. ज्याचं आता काम तुला करायचं त्यासाठी आता धाडस कर. संकेत म्हणजे पुढे जाण्याची परवानगी. तुला अजूनही वाटत असेल काय आता झालं, चुकलं तर. चुका होतील पण चुका म्हणजे अपयश नाही, त्या शिकवण असतात. तू जर आता भीतीमुळे थांबलास तर आयुष्यभर विचार करत बसशील. जर जेव्हा आता प्रयत्न केला असता बाळा, तुझ्या आता मनात एक आवाज आहे, तो शांतता आता तुला योग्य मार्ग दाखवतोय. तो आवाज आता देवाचा संकेत आहे. तो तुला सांगतो, प्रामाणिक राहा, कष्ट करा, कोणाचं वाईट करू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, इतकंच पुरेसं आहे. स्वामी सांगतात, तू बाहेर संकेत शोधत आहेस पण मी तो तुझ्या आत ठेवला आहे. जेव्हा तू एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करतो आणि देवावरचे आता दरवाजे हो उघडायला लागतात, तो संकेत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अचानक मदतीला येते तो संकेत आहे. जेव्हा परिस्थिती थोडी सुधारते तो संकेत आहे. संकेत नेहमी सूक्ष्म असतो, तो मोठा आवाज करत नाही, तो हलकासा स्पर्श करतो. बाळा, तू एकटं नाही. तुला वाटत असेल की आता सगळं ओझं तुझ्यावर आहे पण तुझ्या पाठीशी अदृश्य हात आहे. हा संकेत म्हणजे मी तुझ्या सोबत आहे याची खात्री. आता स्वतःवर विश्वास ठेव. ज्याला तू आता प्रेम करतो त्याला स्पष्टपणे सांग, ज्या कामाची तुला आता इच्छा आहे ते सुरू कर. ज्या भीतीने तुला थांबवलं आहे तिला आता सामोरे जा. हा वेळ योग्य आहे बाळा. एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, त्या दिवशी मी धाडस केलं आणि आयुष्य बदललं. हा तो दिवस आहे. संकेत म्हणजे सुरुवात, चमत्कार म्हणजे परिणाम. तू आता सुरुवात कर, परिणामाची चिंता करू नकोस. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं मन स्वच्छ ठेव, तुझा हात चांगला ठेव, तुझी पावलं पुढे टाक, मी तुझ्या मागे उभा आहे. बाळा, हा संकेत तुझ्यासाठी आहे. तू योग्य आहेस, तू सक्षम आहे, तू तयार आहे. आता थांबू नकोस, आता मागे वळू नको, आता शंका करू नकोस. कारण संकेत मिळाला आहे आणि कृती आता करायची. तू आता विचार करत होता, मी जे काय करतो आहे ते बरोबर आहे का, ही वाट सोडावी का, थांबावं का, पुढे जावं का. हा संकेत सांगतो, घाबरू नकोस, पुढे चालत राहा. कारण भीती ही अडथळा नाही, ती वाढीची सुरुवात आहे. बाळ, खूप आता तू सहन केलायस, लोकांनी कदाचित तुला समजून घेतलं नाही, तुझ्या शांततेचा गैरसमज झाला, तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला, पण हे सगळं व्यर्थ गेलं नाही. संकेत असा आहे, तुझी परीक्षा तर संपत आली आहे. जे काही लोक तुझ्या विरोधात उभे आहे त्यांना आता वेळ उत्तर देतील. तू आता उत्तर देऊ नको, शांत राहा. कारण शांत माणसाच्या पाठीशी तर शक्ती उभी असते. तू संकेत आता मागे होतास ना, हा घे. तुझं आता मन अजूनही तुटलेलं नाही, तू अजूनही विश्वास ठेवतो आहेस, म्हणजे तुझ्यात शक्ती आहे. जर तू आता पूर्णपणे हरला असता
तर आज हे ऐकायचं बदलत नसतं. हा संकेत सांगतोय तुझ्या आयुष्यात बदल येणार आहे. पण आधी तू बदल. जुन्या आता विचारांना निरोप दे. मी नाही करू शकत हे वाक्य आता मनातून काढून टाक. त्याऐवजी म्हण मी प्रयत्न करीन. संकेत असतो दिशा दाखवणारा. चालायचं तर तुलाच असतं. आता तुझ्या घरात आता जर आता तणाव असेल तर तू आता शांततेने स्रोत हो. तुझ्या आता कामात अडचणी असतील तर धीर धर. तुझ्या नात्यात गैरसमज असतील तर संवाद सुरू कर. संकेत असा नाही की सगळं आता अचानक बदलेल. संकेत असा आहे की तू एकटा नाहीस. तुझ्यावर तर कृपा आहे. बा आता कधी कधी आयुष्य थांबल्यासारखं वाटतं, जणू काही सगळे अडकले आहे. पण आता बीज जमिनीत असताना वर काहीच दिसत नाही. तरी आतून आता वाढ सुरू असते. तसंच आता तुझं आयुष्य आता आतून तयारी सुरू आहे. हा संकेत सांगतो थोडासा अजून आता धीर धर. तू विचार होतास माझी आता प्रार्थना ऐकली जाते आहे का? हो, प्रत्येक प्रामाणिक प्रार्थना ऐकली जाते. पण उत्तर नेहमी आपल्या वेळेनुसार येत नाही. ती योग्य वेळेनुसार येतं. हा संकेत सांगतो वेळ जवळ आली आहे. पण लक्षात ठेव, सुख आलं की नम्र राहा, यश आलं की कृतज्ञ राहा. कारण आता संकेत मिळणं म्हणजे जबाबदारी वाढणं. तू आता जागा झाला आहेस. तुला आता तुझ्या समजायला लागलंय की राग ठेवून काही मिळत नाही. तक्रार करून काही बदलत नाही. बदल कृतीने होतो. आजपासून 3 गोष्टी आता कर. पहिली, सर्वात आता स्वतःवर विश्वास ठेव. दुसरी, घरात प्रेम वाढव. तिसरी, प्रयत्न थांबवू नको. हा संकेत सांगतो तुझं नशीब झोपलेलं नाही. ते फक्त योग्य क्षणाची आता वाट पाहत आहे. तुझ्या त्या आयुष्यात काही लोक दूर गेले असतील, काही नाते तुटले असतील. कदाचित तेही संकेत होते. ज्यांनी थांबायचं नव्हतं ते गेले. ज्यांनी राहायचं होतं ते राहिले. जबरदस्तीचं नातं टिकत नाही. खरं नातं कधी तुटत नाही. बाळा, तू आतून खूप चांगला आहेस. फक्त स्वतःवर शंका घेणं थांबव. हा संकेत तुझ्यासाठी आहे. तू योग्य दिशेने आता चालत आहे. पण लक्षात ठेव, संकेत मिळाला म्हणजे प्रवास संपला नाही. तो आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय. रोज सकाळी उठून म्हण, आज मी घाबरणार नाही, आज मी हार मानणार नाही, आज मी चमत्कार आता करणार आणि सकारात्मक राहणार. हे तर तुझं उत्तर आहे. तुझ्या आता घरात पुन्हा हसू येईल. तुझ्या मनात पुन्हा शांतता येईल. तुझ्या कामात पुन्हा प्रगती येईल. तू इतके दिवस म्हणत होता काहीतरी बदल घडू दे. आता बदल सुरू झालाय. पण लक्षात ठेव, बदल आधी आता होतो, नंतर बाहेर दिसतो. तुझ्या आता विचारात बदल होतोय. तू आधीसारखा पटकन खचत नाहीये. तू आधीसारखं पटकन रागवत नाहीये. हीच तर सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, मन जिंकलं की जग जिंकतं. तुझ्या आता घरात जे काय तणाव आहे ते एकदम नाहीसे होणार नाही. पण त्यात सौम्यता येईल. काही गोष्टी आपोआप शांत होतील. तू आधी आता स्वतःला शांत कर. घर आपोआप शांत होईल. तुला वाटतं की कोणी आता तुला समजत नाही. पण कदाचित तू स्वतःला समजून घेतलं नाहीस. तुझी आता खरी इच्छा काय आहे? फक्त पैसा, फक्त यश, ही आता मनाची शांती. मनापासून उत्तर दे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला स्वतःची ओळख झाली त्याला दिशा मिळाली. तुझ्या आयुष्यात जी काही धावपळ आहे ती आता थोडी कमी कर. रोज 5 मिनिटे शांत बस. फक्त त्याचा श्वास घे आणि मनात आता जप कर, श्री स्वामी समर्थ. हा जप तुझ्या मनाला स्थिर करेल. बाळा, तू इतकी काळजी करतो की कधी कधी भविष्याची भीती आजचा आनंद हिरावून घेते. आजचा दिवस आनंदाने जग. तुझ्या आता मोबदला आता सुरू होतोय. तुझ्या आता मुलांसोबत हस. आईबाबांशी गप्पा मार. जोडीदाराशी आता मन मोकळे कर. हे क्षण आता परत येत नाही. तुझ्या आयुष्यात एक मोठी संधी येणार आहे. कदाचित तुला स्वतः आता सुरुवातीला ती छोटी वाटेल, पण तिचं आता पुढे मोठे रूप घेईल. ती संधी ओळखण्यासाठी मन सकारात्मक ठेव. तू कधी कधी स्वतःला दोष देतो. मी असं केलं नसतं तर, मी तसं बोललो नसतो तर. भूतकाळ बदलत नाही, पण वर्तमान बदलता येतं. आज चांगलं वाग, आज चांगलं बोल, आज चांगला निर्णय घे. उद्या आपोआप चांगलं होईल. स्वामी म्हणतात, सोडून दे जे काय तुझ्या हातात नाही. सगळं नियंत्रित करायचा प्रयत्न करू नको. जीवनाला थोडंसं वाढवू दे, वाहू दे. तुझ्या त्या घरात आर्थिक अडचण असेल तर ती कायमची नाही. कष्ट, शहाणपण आणि संयम यामुळे हळूहळू सुधारणा होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अनैतिक मार्ग घेऊ नको. लवकर पैसा मिळेल पण शांत हरवेल. आता तुम्हाला आता प्रामाणिक मार्ग आता असतो, पण टिकाऊ असतो. तुझ्या आता आयुष्यात जे काही लोक आता तुला कमी लेखत आहे त्याच आता मार्गावर राग धरू नकोस. त्यांना आता उत्तर देण्यासाठी वेळ आहे. तुझं आता यशच त्यांचं उत्तर होईल. स्वामी म्हणतात, शांत माणूस आता सर्वात मजबूत असतो. तू अजून आता मजबूत होत आहे हे तर तुला अजून जाणवत नाही. पण प्रत्येक संकटाने तुला आता अधिक धैर्यवान केलंय. आता स्वतःवर आता प्रेम करायला शिक. तुझे काय केलंय त्यासाठी त्या स्वतःला धन्यवाद दे. रोज रात्री झोपण्याआधी 3 गोष्टी लिही किंवा मनात आठव ज्याबद्दल तू कृतज्ञ आहे. कृतज्ञता मनाला हलकं करते.
तुझ्या आता घरात पुन्हा एक दिवस येईल जिथे सगळे एकत्र बसून हसतील, जुने तणाव विसरतील आणि तू मनात आता म्हणशील हेच तर खरं हवं होतं. बाळा संयम ठेव, तुझं चांगलं होणार आहे. ज्या दिवशी तू पूर्ण आता विश्वासाने म्हणशील जे होईल ते चांगल्यासाठीच होईल, ज्या दिवशी भीती निघून जाईल, तू एकटा नाहीस, तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामींची सावली आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, प्रेमाने बघ, सत्याने जग, प्रयत्न सोडू नकोस. बाळा तू खूप दिवसांपासून उत्तर शोधत आहे, पण आता उत्तर बाहेर नाहीये, ते तुझ्या आत आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढ, फोन बाजूला ठेव, गोंधळापासून दूर बस, डोळे मीट आणि स्वतःला विचार, मला खरंच काय हवं आहे. जे पहिले आता उत्तर येईल तोच तुझा खरा मार्ग आहे. स्वामी म्हणतात दुसऱ्यांच्या मते एक, त्यामुळे आता पण निर्णय स्वतःचा घे. कारण चूक झाली तर शिक्षण आता तुझंच असेल, पण यश मिळालं तर आनंदही तुझंच असेल. बाळा तुला तर कमी समजणारे लोक भेटतील, तुझ्यावर आता शंका घेणारे भेटतील, पण लक्षात ठेव, झाडावर फळ आली की दगडही पडतात. तुझी तर प्रगती तुझं तर उत्तर आहे. आजपासून स्वतःवर प्रेम कर, तुझ्या त्या चुका माफ कर, तुझ्या त्या कष्टांची दाद घे. तू आता खूप सहन केलंय, खूप प्रयत्न केले, देव आता सगळं आता पाहतोय. स्वामी समर्थ म्हणतात उशीर होऊ शकतो पण अन्याय कधीच होत नाही. तुझ्या आयुष्यात जे काही येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं असेल, पण त्यासाठी मन मजबूत ठेव. रडू आलं तर रड, पण हार मानू नको. थकलास तर थांब, पण मागे फिरू नको. तुझं नशीब बदलायला एक क्षण पुरेसा असतो आणि तो आता क्षण कधी येईल सांगता येत नाही. म्हणून आशा सोडू नकोस, प्रार्थना सोडू नकोस, प्रयत्न सोडू नकोस. तू आता खूप सहन केलंयस, घरच्यांसाठी स्वतःच्या इच्छा दाबल्या, लोकांच्या अपेक्षांसाठी स्वतःला आता बदललं. कधी कधी हसत राहिल्या पण आतून पूर्ण तुटलेला होता. रात्री उशिरा कधी भिजली, कधी आता सकाळी उठून पुन्हा मजबूत चेहरा दाखवलास, लावलास. कोणालाही आता कळू दिलं नाही की तू आता किती थकलायस. बाळा देवाला सगळं दिसतं. तू जेव्हा एकटाच आता बसून विचार करत होता, मी एवढं वाईट आहे का, माझ्या तर आयुष्यात इतक्या परीक्षा आहे का, तेव्हा आता वरून एकच उत्तर येत होतं, तू मजबूत बनतोय. ज्यांना आता मोठं व्हायचं असतं त्यांना आधी आतून घडवलं जातं. तुझं तर मन मऊ आहे, तो आता पटकन दुखतोच, पण ते तू आता कुणाचं वाईट करत नाही. तू अजूनही लोकांसाठी चांगलाच विचार करतो. हीच तर तुझी आता खरी ताकद आहे. बाळा तुला वाटतंय ना की आता थोडी तर शांतता हवी आहे, थोडंसं समाधान हवं आहे, कोणीतरी आता डोक्यावरून हात फिरावा, असं सांगावं सगळं ठीक होईल, हा संकेत त्याचाच आहे. आता तुझ्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू होतील, एकदम नाही पण शांतपणे. ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या हलायला तर लागतील. जिथे अंधार होता तिथे आता हलका आता उजेड दिसेल. कदाचित आधी तुला जाणवणारही नाही, पण काही आता दिवसांनी तू स्वतःच म्हणशील हो आता काहीतरी बदलतंय. बाळा तुझं आता मन खूप दिवसांपासून घाबरलेलं आहे. अपयशाची भीती, लोकांच्या मतांची भीती, स्वतःला हरण्याची भीती. पण लक्षात ठेव, भीती म्हणजे शेवट नाही, ती पुढच्या पावलाची सुरुवात असते. याला भीती वाटते तोच खरं आता धाडस करतो. आता तू आता पाऊल पुढे टाक. चुकला आहेस, तू फसला आहेस, विश्वासघात अनुभवलायस, पण तरीही तू उभा आहे. हे काही साधन आहे. स्वामी समर्थ म्हणतात बाळा तू हारला नाहीस, तू आता शिकतोय. आता वेळ आली आहे आता की आता स्वतःला कमी समजणं थांबव. तुला आता अजून आता वाटत असेल की आता लोक तुझ्यापेक्षा पुढे जात आहेत, कोणी आता मोठं झालं, कोणी आता स्थिर झालं, कोणी आनंदित दिसतंय, पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणी लवकर पोहोचतो, कोणी उशिरा, पण तो आता स्वतःच्या वेगाने चालतो. तो शेवटी शांत राहतो. बाळा तुझी वेळ येते, पण आता एक अट आहे, तू स्वतःवर विश्वास ठेव. तू स्वतःशी बोलायला शिक. आरशात बघून स्वतःला आता सांग मी सक्षम आहे, मी प्रयत्न करणार, मी घाबरणार नाही. हे शब्द लहान आहे पण त्यात ताकद आहे. तुझ्या आता घरातल्या लोकांसाठी आता तू आधार आहे, तुझ्या मित्रांसाठी तू विश्वास आहे आणि त्या देवासाठी तू त्याचा प्रिय आता बाळ आहे. आता तुला अजून एक गोष्ट समजून घ्यायची, जगात सगळ्यांना आता खुश ठेवणं शक्य नाही. तू किती आता चांगला असला, कोणीतरी आता टीका आता करणार, कोणीतरी कमी लेखणार, पण तुझं आयुष्य त्याच्या शब्दावर उभं नाही, ते तुझ्या निर्णयावर उभं आहे. बाळा आता तू पुढे काही करशील ना, ते आता तू मनापासून कर, कष्ट कर, पण स्वतःला तर हरवू नको. प्रेम कर स्वतःचा, पण स्वतःची किंमत विसरू नको. स्वप्न बघ पण भीतीमुळे तर थांबू नको. तुझ्या त्या आयुष्यात काही लोक येतील जे तुला आता समजून घेतील, तुझ्या जखमा बघतील आणि त्यावर मीठ नाही तर फुंकर घालतील. त्या लोकांना जप, कारण खरी साथ कठीण काळातच ओळखू येते. बाळ एक दिवस तू शांत बसून तुझ्या आयुष्याकडे बघशील आणि म्हणशील मी आता खूप काही सहन केलं, पण त्यानेच मला तर मजबूत केलं. आजचा त्रास उद्याचं सामर्थ्य आहे, आजचे अश्रू उद्याचा हसू आहे, आजची भीती उद्याचं धाडस आहे. हा संकेत म्हणजे खात्री.
तुझ्या आयुष्यातील आता अंधार कायमचा नाही, तो तात्पुरता आहे आणि प्रकाश जवळ आहे. तू फक्त आता एक पाऊल टाक. उद्या थोडं चांगलं होईल, परवा आणखी चांगलं, आणि एक दिवस तू पूर्णपणे आता समाधान असशील. पण स्वतःला कधी एकटं समजू नको. तू आता जेव्हा रडतो तेव्हा वर कुणीतरी आता तुला शांत करतं. तू जेव्हा थकतोस तेव्हा कुणीतरी तुला आता शक्ती देतं. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात अजून सुंदर क्षण येणार आहे. तुझ्या घरात आनंद येणार आहे. तुझ्या चेहऱ्यावर आता हसू येईल. त्यामुळे आता त्या दिवशी तू मनापासून म्हणशील, धन्यवाद स्वामी, मी वाट पाहिली पण सहन केलं आणि सगळं आता मला आता फळ मिळालं. तू किती दिवसांपासून एखाद्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एक पाऊल पुढे टाकायचं आहे, पण आता भीती थांबवायची आहे. हा संकेत सांगतो, पाऊल टाक. चूक आता झाली तर चालेल, पण प्रयत्न न करणं हीच तर खरी चूक आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडले त्यात काही लोकांनी तर साथ दिली, काहींना सोडून दिलं, पण प्रत्येकाने तुला काहीतरी शिकवलं. ज्याने तर साथ दिली त्याने तर प्रत्येक प्रेम शिकवलं, ज्याने तर सोडलं त्याने तर स्वतःवर उभं राहायला तर शिकवलं. म्हणून कोणावर राग धरू नको. राग मनात ठेवला की आता संकेत कळत नाही, पण आता मन शांत असेल तर आता दिशा स्पष्ट होते. त्यामुळे तू आता खूप वेळा आता स्वतःला तर कमी समजलं आहेस, इतरांना तुलना केली आहेस. आता तू पुढे गेला, पण मी आता राग राहिलो आता असं वाटलं आहे. पण प्रत्येक वेळी आता आपलं सगळं वेगळं असतं. फूल आता एकाच वेळी उमलत नाही, काही लवकर काही उशीर, पण प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं असतं. तसं तुझं आहे. हा संकेत सांगतो, तुझी वेग येते, पण त्याआधी एक काम कर, स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात कर. तुझ्या घरात जर आता ताण असेल तर तू शांत राहा. तुझ्या कामात अडथळे असतील तर तू संयम ठेव. तुझ्या नात्यात गैरसमज असतील तर मनापासून बोल. संकेत म्हणजे बदलाची सुरुवात. आजपासून तक्रार कमी कर, कृतज्ञता वाढव. रोज 3 गोष्टी लिही त्याबद्दल तू आभारी आहेस. कदाचित तुझं कुटुंब तुझ्यासोबत आहे, तुझ्याकडे आता 2 वेळेचं अन्न आहे, तुझ्याकडे अजून संधी आहे. हीच तर मोठी संपत्ती आहे बाळा. तू खूप काही आता गमावलं असं तुला वाटत असेल, पण अजूनही खूप काही तुझ्याकडे आहे. हा आता संकेत आता सांगतोय, भूतकाळ सोड. जुने अपमान, जुनी अपयश, जुने वाद हे सगळे आता मागे टाक. आता नवीन पान उघड. तू विचारतोस खरंच आता बदल होईल का? होईल, पण आधी तू आता स्वतःवर बदलायला तयार हो. घरात जर कोणी चूक केली तर ओरडण्याऐवजी समजाव. कोणी रागवलं तर रागाने उत्तर देऊ नको. शांत राहणं ही कमजोर नाही, ही ताकद आहे. हा संकेत सांगतो, तुझ्या आयुष्यात नवा टप्पा सुरू होतो आहे. कदाचित नवी संधी, कदाचित नवं नातं, कदाचित नवा विचार, पण त्यासाठी मन उघडं ठेव. भीतीने दरवाजा आता बंद करू नको. कधी कधी आपण आता स्वतःला थांबवतो. मी नाही करू शकत, माझ्याकडून होणार नाही, हे वाक्य मनातून काढून टाक. त्याऐवजी मन, मी आता प्रयत्न करेन, मी शिकेन. हा संकेत सांगतो, तू एकटा नाहीस. तुझ्या मागे आशीर्वाद, तुझ्या पुढे मार्ग आहे आणि तुझ्या आता ताकद आहे. तुझ्या आता घरात पुन्हा हसू येईल, तुझ्या मनात पुन्हा आत्मविश्वास येईल, तुझ्या कामात पुन्हा प्रगती होईल. फक्त धीर धर. पण आयुष्यात नेहमी आता सरळ नसतं. कधी वळण असतात, कधी अंधार असतो, पण प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते. तसं तुझ्या आयुष्यातही पहाट येणार आहे. हा संकेत सांगतो, विश्वास सोडू नको. प्रेम जप, नाती जप, स्वतःला जप आणि रोज स्वतःला आता आठवण करून दे, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, माझ्यासाठी आता चांगलं आता घडत आहे. हे शब्द मनात रुजव. हळू परिस्थिती बदलेल, लोकांचा आता दृष्टिकोन बदलेल, तुझा आता आत्मविश्वास वाढेल आणि एकाच दिवसात तू म्हणशील, तो संकेत आता खरंच माझ्यासाठी होता. म्हणून बाळा, आजपासून नव्याने तर सुरुवात कर. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याचं मन मोकळं असतं त्याचं आयुष्य आता हलकं होतं. तू आता जितका आता विचार करतोय की तुझा स्वतःला शकतोस, असं होईल, कधी होईल, कोणी आता मदत करेल, हे सगळे आता प्रश्न सोड. प्रश्नांचे उत्तर आता मिळत नाही, विश्वासाने मिळतं. तुझ्या आयुष्यात काही लोक आले, ते आता फक्त शिकवून गेले, काही दुखावून गेले, काही साथ देऊन गेले. सगळे आता आवश्यक होते, कारण ज्यांनी आता तुला घडवलं. तू आधीसारखा आता भोळा नाहीस, आधीसारखा आता कमकुवत नाही. आता तू अनुभवाने आता मजबूत आहे. स्वामी म्हणतात, अनुभव हीच तर खरी संपत्ती. तुझ्या आता घरात आता जर वाद असतील तर लक्षात ठेव, भीतीपेक्षा नातं मोठं असतं. एक पाऊल तू टाक, एक गोड शब्द तू बोल, अहंकार बाजूला ठेव. तुला वाटेल मीच का नेहमी, कारण तू मोठा आहेस. मोठेपण वायाने नाही, समजून ठरतं. आता तुझ्या आयुष्यात एक नवीन दिशा तयार होत आहे. ज्या गोष्टीत तू अडकलाय त्यातून आता बाहेर पडण्याची संधी येईल. ती संधी ओळखण्यासाठी मन शांत ठेव. स्वामी म्हणतात, घाईत घेतलेले निर्णय पश्चाताप देतात. म्हणून आता थोडं थांब, विचार कर आणि मग पाऊल टाक. तू आधी आता कधी कधी स्वतःला तर कमी लेखल्या, इतरांशी तुलना करतोय, त्याच्याकडे आता जास्त आहे, माझ्याकडे कमी आहे. तुला आता जे काही मिळालंय तेही आता खूप आहे. आरोग्य आहे, कुटुंब आहे, श्वास आहे, हीच तर मोठी देणगी आहे. स्वामी म्हणताय, कृतज्ञतेतून समाधान येतं. तू रोज धन्यवाद दिलास तर मनातील कमीपणा कमी होईल. तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे आहे ती कायमची नाही. प्रत्येक अडथळा एक परीक्षा आहे,
परीक्षा पास झाली की पुढचा टप्पा सुरू होतो. तू खूप सहन केलंय, पण सहनशील बोलते आता शक्ती निर्माण झाली आहे. आता जर स्वतःला सांग, मी हार मानणार नाही, मी प्रयत्न करत राहीन, मी सकारात्मक राहीन. तुझ्या आता घरात पुन्हा आता आनंद येईल. आज जे काही शांतता नाही ते उद्या आता येईल. त्याआधी तू आता स्वतःला शांत हो. रोज सकाळी आता सूर्य आता उगवतोय, तसं तुझ्या आयुष्यातही प्रकाश उगवेल. आज जर आता काळोख वाटतोय तर समजून घे, सकाळ जवळ आहे. स्वयं म्हणतात, रात्र जरी लांब असली तरी पहाट आता नक्की होते. तू ज्या आता गोष्टीसाठी प्रार्थना करतोय की आता ऐकली गेली, उत्तर येईल, योग्य वेळ येईल. तू आता काम आहेस, आता विश्वास ठेवणं, प्रयत्न करणं आणि मग स्वच्छ ठेवणं. कोणाचं वाईट करू नको, मनात द्वेष ठेवू नको, कारण द्वेष आधी आता स्वतःला जाळतो. तुझ्या आता आयुष्यात एक मोठा आता आनंद येणार आहे. कधी ते छोट्या त्या गोष्टी तुम्ही म्हणतो तर मनाला आता भरू दाखवेल. आज जिथे आहेस तिथनं सुरुवात कर. मोठ्या गोष्टीची वाट बघू नको, छोटा बदल कर, छोटा प्रयत्न कर, छोट्या स्वप्न आता पूर्ण कर. आता हळूहळू मोठा आता यश तयार होईल. स्वयं म्हणतात विश्वास, संयम आणि प्रेम हे तिन्ही मंत्र आता आहेत. हे तीन जपले तर तुझं आता आयुष्य सुंदर होईल. जेव्हा मन खचेल तेव्हा डोळे मिटून म्हण, स्वामी आता मी तुमच्यावर आता विश्वास ठेवतो. आणि मग हलकं आता वाटेल. आज बाळा लक्षात ठेव, तू एकटं नाही, तुझ्या त्या पाठीशी आशीर्वाद आहे. तुझ्या आता घरात आता सुख येईल, तुझ्या मनात आता शांती बसेल, तुझ्या चेहऱ्यावर आता हसू येईल. बाळा आता कधी कधी आयुष्यात शांत होतं, जणू काहीच आता घडत नाही असं वाटतं, पण त्या आता शांततेत तुझ्यासाठी काहीतरी घडत असतं. कसं बीज जमिनीत दिसत नाही पण आतून रुजत असतं, तसं तुझं भविष्य आता तयार होत आहे. म्हणून आता अधीर आता होऊ नकोस. देव आता काम करत असतो तेव्हा आवाज होत नाही. तू फक्त आता तुझं कर्तव्य करत राहा. आई वडिलांचा आदर कर, घरच्यांशी प्रेमाने बोल, ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना आता शक्य तेवढी मदत कर. स्वामींचा चांगुलपणा कधी वाया जात नाही आणि दिलेला आधार उद्या तुझ्यासाठी शक्ती आता बनतो. तुझ्या आयुष्यात जे काही लोक आहेत त्याची आता कदर करणार आता, कारण पैसा आता परत मिळतो पण माणसं परत मिळत नाही. बाळा तुला जे काय हवं ते मिळालं तर पण आधी तू आता त्यासाठी तयार हो. मोठं सुख सांभाळायला मोठं मन लागतं, मोठं यश टिकवायला मोठी संयम लागतो. आजपासून स्वतःला घडव, वाईट सवयी सोड, चांगल्या सवयी लाव, दररोज थोडंसं प्रगती कर. स्वामी सांगतात तुझ्या आता नशिबाचे दरवाजे तर उघडत आहे, फक्त तू घाबरू नको. नकारात्मक बोलणं बंद कर, माझ्यापासून होणार नाही हे वाक्य आजच सोड. त्याऐवजी मन देव माझ्यासोबत आहे. बाळा तुझ्या डोळ्यातील आता आशा जपून ठेव, तुझ्या आता मनातल्या आता श्रद्धा आता जपून ठेव, कारण श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होतं. तू खूप आता दिवस स्वतःशी आता लढतो आहेस. बाहेरचं जग आता एक युद्ध आहेस, पण आतलं युद्ध आता जास्त कठीण असतं. बाहेरचं जखमा दिसतं, आतल्या आता फक्त तुला कळतात. तू अनेकदा हसला आहेस पण आता हे हसू आता खोटं होतं. अनेकदा मी ठीक आहे असं म्हटलं आहेस पण आतून तू बाळा तुटं होता. बाळा तुझं आता मन थकलंय, हे थोडंसं विसरायला पाहिजे. स्वामी आता समर्थ तुझा जणू तुला सांगत आहे, बाळा तू इतका आता भार एकट्याने का उचलतो आहे, तो भार आता माझ्यावर टाक. तू आता थोडासा हलका हो. तू स्वतःचा आता खूप कठोर नियम लावले आहेत. आता मला मजबूत राहायला हवं, मला रडायचं नाही, मला कुणाकडून मदत मागायची नाही. पण मजबूत असणं म्हणजे कधीच न रडणं, मजबूत असणं म्हणजे पडून पुन्हा उभं राहणं आहे. तू तर रडायचं तरी चालेल, तू थांबलास तरी चालेल, पण हार मानू नकोस. तुला माहिती आहे का, तुझ्या आयुष्यात जे काही घडलंय ते तुला आता मोडण्यासाठी नव्हतं, ते तुला आता घडवण्यासाठी होतं. ज्यांनी आता तुला कमी लेखलं त्याने आता तुला तर स्वतःची किंमत शिकवली. ज्याने तुला साथ सोडली त्यांनी तुला तर स्वतःवर उभं राहायला शिकवलं. ज्याने तर दुखावलं त्यांनी आता तुला संवेदनशील बनवलं. बाळा तुझ्या वेदना वाया गेलेल्या नाहीत, त्या आता प्रत्येक वेदना तुझ्या त्या मनात करुणा आता वाढली आहे. तुला आता दुसऱ्यांच्या अश्रूंची किंमत कळते, कारण तू तर स्वतः रडला आहेस. तुला आता अपयशाची चीड नाही, कारण तू स्वतःला आता स्वतः अपयश पचवलं आहेस. हे सगळं आता तुला खास बनवते. आता पुढे काय, आता पुढे तुला तर स्वतःसाठी आता जगायचं आहे. लोकांच्या अपेक्षांमध्ये अडकून नाही तर स्वतःच्या मनाच्या आवाजाने. तू जेव्हा आता शांत बसतोस ना तेव्हा आतून तुला एका स्वप्नात तुला हाक मारतं. एक इच्छा आता तुला सांगते माझ्यासाठी प्रयत्न कर. तू ती इच्छा आता खूप वेळा आता दाबली आहे, कारण भीती होती, कारण लोक काय म्हणतील याची चिंता होती. पण बाळा जी इच्छा आता मनाला तर सतत आठवते ती देवाने तर दिली असते. ती आता पूर्ण करायला तू जन्माला आले आहे. स्वामी समर्थ म्हणतात तुझं मन जेव्हा आता चांगल्या गोष्टीसाठी हट्ट करतं तेव्हा त्याला थांबवू नकोस. तो हट्ट आता माझा संकेत आहे. तू आयुष्यात आता खूप काय तर गमावलं आहे, काही नाती, काही संधी, काही विश्वास, पण आता अजून सगळं आता संपलेलं नाही. अजून आता नवीन नाती येणार आहे, नवीन संधी मिळणार आहे, नवीन विश्वास निर्माण होणार आहे. तू फक्त मन आता आता बंद करू नकोस. जेव्हा आता मन दुखतं तेव्हा आपण भीती आता
उभी करतो. कोणाला जवळ येऊ देणार नाही, पुन्हा आता दुखावलं जाणार नाही. पण त्या भिंतीमुळे आनंदही आता येत नाही. पण आता थोडंसं धाडस कर, पुन्हा विश्वास ठेव. हो, कदाचित पुन्हा दुखेल, पण कदाचित यावेळी तुला तर खरं प्रेमही मिळेल. जीवन म्हणजे फक्त सुरक्षित खेळ नाही, ते अनुभवायचं नाव आहे. तुला आता अजून एक गोष्ट सांगतो, तुला जे काही मिळणार आहे ना, ते तुझ्या योग्यतेनुसारच मिळणार. कधी-कधी उशीर होतो, कारण देव तुला आधी तयार करत असतो. तू आज जिथे आहे, तिथून तुला आता काल नव्हता. तू आता कालपेक्षा जास्त शहाणा आता झाला आहे, जास्त समजूतदार झाला आहे, जास्त मजबूत झाला आहे. हा बदल तुला आता जाणवत नसेल, पण तो आता उघडतो आहे. बाळा, तू स्वतःला आता कमी समजणं थांबव. तू जसं आता हसू सुंदर आहे, तसं तुझं मन स्वच्छ आहे, तुझं तर स्वप्न पवित्र आहे. तू आता जगासाठी ओझं नाहीस आहे, तू जगासाठी देणगी आहे. तुझ्या घरच्यांना तर तुझा अभिमान आहे, जरी ते शब्दात सांगता येत नसले तरी. तुझ्या मित्रांना तुझी साथ हवी असते, तरी ते दाखवत नसले तरी. आणि देवाला तुझा विश्वास आवडतो, जरी तू आता कधी-कधी डगमगत असला तरी. आता पुढे तू एक निर्णय घे, स्वतःवर प्रेम करण्याचा आरशात बघ आणि स्वतःला माफ कर. ज्या चुका केल्या त्या मान्य कर, पण त्यासाठी स्वतःला शिक्षा देऊ नकोस. प्रत्येक माणूस आता चुका करतो, चुकांशिवाय कोणी मोठं झालं नाही. तू फक्त आता शिक आणि पुढे चाल. बाळ, एक दिवस येईल जेव्हा तुझ्या आयुष्यात शांतता असेल, तू रात्री झोपशील आणि मनात भीती येत असेल. तो दिवस तुझ्या आता संयमाचा फळ असेल. तर तू आता जो संघर्षात आहे, पण आज आता उद्या तू प्रेरणेत असशील. आज तुझे प्रयत्न विचारतो आहेस ना, पण उद्या लोक आता तुझ्या आता उत्तरासाठीच विचारतील. विश्वास ठेव, तुझ्या त्या गोष्ट अजून लिहिली जाते. तिथं शेवट सुंदर असणार आहे. फक्त आता थांबू नकोस, आता हार मानू नकोस, आता तुझ्या स्वतःवर शंका घेऊ नकोस. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू जे काही आता सहन केलं आहेस ना, त्याचं फळ तुला मिळणारच आहे. तू एकटं नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. शब्द मनात ठेव. जेव्हा आता अंधार जास्त वाटेल, तेव्हा ते आठव. जेव्हा आता मन तुटेल, तेव्हा हे आठव. तू आता प्रिय आहेस, तू महत्त्वाचं आहे, तू सक्षम आहे आणि तुझं आयुष्य अजून खूप सुंदर वळण घेणार आहे. तू आयुष्यात खूप वेळ आता तुटलास, पण प्रत्येक वेळ पुन्हा उभा राहिला आहे. हीच तर तुझी खरी ताकद आहे. लोकांना वाटतं ताकद म्हणजे मोठं बोलणं, मोठं यश, मोठं नाव, पण खरी ताकद म्हणजे संकटातही न ढळणं. तू रडलास, रात्री उशीर आता भिजवलीस रडून, कोणालाही न सांगता वेदना सहन केल्या, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा आता हसून उभा राहिला. ही छोटी गोष्ट नाही बाळ. हा संकेत सांगतो तुझ्या त्या अश्रूंना किंमत आहे, तुझ्या सहनशीलतेला अर्थ आहे. तुला कधी कधी वाटलं असेल, देवा माझ्या त्या वाटेला इतकं का? पण लक्षात ठेव, ज्याच्यावर जास्त विश्वास असतो त्याचीच जास्त परीक्षा घेतली जाते. तू निवडला आहेस आता हार मानण्याची नाही आहे, तर उदाहरण बनण्यासाठी आहे. आता तुझ्या त्या घरात कधी पैशाची चिंता असेल, कधी आरोग्याची काळजी असेल, कधी नात्यात दुरावा असेल, पण हे सगळं कायमचं नाही. काही कायमचं नसतं, ना दुःख ना आनंद. म्हणून आता दुःख आलं तर घाबरू नकोस आणि आनंद आला तरी आता विसरू नकोस. ही नम्रता आता राहायचं आहे. पण तू आतून आता खूप वेळ आता आहेस, तर आता स्वतःला प्रेम करायला विसरलास. अजून आता एक वचन दे, मी स्वतःला तर कमी लेखणार नाही, मी स्वतःला दोष देणं थांबवेन. तुझ्या चुकांमधून शिक, पण त्यात अडकून राहू नको. जी चूक झाली ती गेली, आता पुढचं पाऊल महत्त्वाचं आहे. तुला तर कधी वाटलं असेल, कोणाचं आता माझं ऐकू नाही आहे. आपण आज जे काही ऐकणार आहे ते तर मनातल्या प्रत्येक हास्याला आता प्रतिसाद दे. हा संकेत सांगतो तुझं नशीब आता बदलायला सुरुवात झाली आहे. कदाचित तुला अजून दिसलं नसेल, पण आतून परिस्थिती फिरते. जसं नदीचं पाणी शांत दिसतं, पण आतून प्रवाह चालू असतो, तसं तुझं आयुष्य. बाळा, तुला जे काय हवं आहे ते मिळेल, पण त्यासाठी मन शुद्ध ठेव. दुसऱ्याचं वाईट कधीच मागू नकोस, कारण वाईट विचार आधी आपल्याला जाळतं. तू फक्त चांगलं कर, जे शक्य आहे तेवढं आता मदत कर, जिथे शक्य आहे तिथे प्रेम दे. तुला लगेच आता परतावा मिळेलच असं नाही, पण योग्य वेळ मिळेल आणि भरपूर मिळेल. तू खूप दिवस वाट पाहतो आहेस, आता थोडीशी आता वाट उरली आहे. हा संकेत सांगतो तुझ्या आयुष्यात लवकरच आनंदाची बातमी येईल. कदाचित एखादी चांगली संधी, कदाचित घरातला तर एखादा आनंदाचा प्रसंग, कदाचित एखादं स्वप्न पूर्ण होणं. पण जे काही येईल ते तुझ्या आता अपेक्षेपेक्षा सुंदर असेल. ही गोष्ट लक्षात ठेव. भीतीने आनंदाला दूर करू नको. कधी कधी आपणच विचार करून स्वतःला घाबरवतो. हे होईल का? पुन्हा काही बिघडेल तर? असा विचार नको. आजचा दिवस पूर्ण जग, उद्याची काळजी देवावर सोड. तुझ्या आईवडिलांना, तुझ्या कुटुंबांना, तुझ्या मित्रांना वेळ दे. कारण शेवटी आयुष्यात माणसं महत्त्वाची असतात. पैसा येतो जात राहतो, पण नाती तुटली तर पुन्हा आता जुळवायला वेळ लागतो. पण तू खूप काय आता करशील अजून, तुझ्या आता क्षमता आहे. तू फक्त आता स्वतःवर विश्वास ठेव. रोज सकाळी आता उठून आरशात बघ आणि स्वतःला म्हण, मी सक्षम आहे, मी प्रयत्न करणार, माझ्यासाठी तर चांगले घडत आहे. हे शब्द आता रोज म्हण. हळूहळू तुझ्या त्या मनात बदल होईल आणि जेव्हा आता मन बदललं तेव्हा आता आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. हा संकेत शेवटचा नाही, तो सुरुवात आहे.
नव्या विचारांची सुरुवात आहे, नव्या आत्मविश्वासाची सुरुवात आहे, नव्या आनंदाची सुरुवात आहे. तुझ्या घरात प्रकाश आहे, तुझ्या मनात शक्ती आहे, तुझ्या आयुष्यात आता कृपा आहे. फक्त आता थांबू नकोस, हार मानू नकोस, स्वतःला आता कमी समजू नकोस. तू खूप आता मौल्यवान आहेस. तू आता खूप आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेव, अंधार कितीही आता गडद असला, एक छोटासा दिवा पुरेसा असतो प्रकाशासाठी. तूच तो दिवा आहेस. बाळा, अजूनही तुझ्या मनात थोडी शंका आहे, खरंच सगळं ठीक होईल का? हा प्रश्न तुला सतत त्रास देतो. पण जरा मागे वळून बघ, ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या हळू सुटल्या ना, काय त्या संकट वेळेने दूर गेली ना, मग हेही जाईल. जीवनात आता एक नियम आहे, काहीच कायमचं नसतं, ना दुःख ना सुख. म्हणून दुःख आलं की घाबरू नकोस आणि सुख आलं की अहंकार करू नकोस. स्वामी म्हणतात समत्व ठेवा. तुझ्या घरात जर कोणी तुझ्यावर रागवलं असेल तर लगेच उत्तर देऊ नका. थोडं शांत राहा, काही वेळाने गोड बोल. रागाला रागाने उत्तर दिलं तर आग वाढते, शांततेने उत्तर दिलं तर आग विझते. तू आता घरात शांतता आणणारा माणूस आहे. तुला कदाचित कौतुक मिळणार नाही, पण तुझ्यामुळे आता घर टिकून आहे हे लक्षात ठेव. तुझी आता किमती आता तुझी काळजी आहे. त्यामुळे तर म्हणून स्वतःला कमी समजून असतो. त्यामुळे तू आता खूप मोठं आता काम करतोय, जबाबदारी सांभाळतो आहेस, लोकांना आधार देतोय. सगळं तर सोपं नसतं. स्वामी म्हणतात, जो दुसऱ्याला आधार देतो त्याला मी आधार देतो. तुझ्या आयुष्यात थोडी आर्थिक अडचण आहे, पण ती कायमची नाही आहे. ती आता तुझी जिद्दीने काम करत आहे. तुझं नवीन संधी शोध, कौशल्य वाढव. कधी कधी देव आता दरवाजा बंद करतो, कारण तो आता खिडकी आता उघडणार असतो. तू फक्त बंद दरवाजाकडे बघू नकोस, इकडे तिकडे पाह. संधी असते, पण ती आता ओळखायला हवी. आता तुझ्या मनात आता कधी कधी एकटेपणा येतो. लोकांमध्ये अजूनही एकटं वाटतं, पण सामान्य आहे, कारण मनाला आता खरी आता समजूत हवी असते. तू देवाशी बोल, जसं मित्राशी बोलतोस तसंच सगळं सांग. मला आता भीती वाटते, मला थकवा आलाय, मला आता मार्ग दाखवा. हे शब्द तर मनाला हलक करतात. तू भूतकाळात अडकून राहू नकोस. ज्या व्यक्तीने आता तुला दुखावलं त्याच्याबद्दल मनात राग ठेवू नको. तू तर स्वतःलाच आता राग देतो आहे. माफ कर, सोडून दे. माफ करणं म्हणजे विसरणं नाही. तू आता मनातून ओझं काढणार. तुझ्या त्या घरात पुन्हा हसू येईल. तू आज जे काही सहन करतोय ते आता उद्या तुझी ताकद बनेल. तुझ्या त्या मुलांसाठी, तुझ्या आईबाबांसाठी, तुझ्या जोडीदारासाठी तू खंबीर राहा. ते आता तुझ्या त्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसला की आता त्याचं मन मजबूत होतं. स्वामी म्हणतात, घरातला एक मजबूत माणूस सगळ्यात घरात सावरतो. तू तो आता माणूस आहे. तर त्या स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचं. लोक काय म्हणतील याचा विचार कमी कर. लोकांचं काम बोलणं आता तुझं काम चालणार राहणार. रोज आता थोडंसं वाचणं आगर, थोडंसं आता सकारात्मक एक, मनाला आता आनंद दे. नकारात्मक गोष्टी कमी एक, कारण मन जसं ऐकतं तसंच घडतं. तुझे काही स्वप्न पाहिले आहेत, तू अजूनही आता जिवंत आहे. तू फक्त आता तू थकलायस, थोडा आता आराम कर. तू आता स्वप्नाचं सोडू नकोस. मोठं येत जवळ येत आहे, मोठी झाडं हळू वाढत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, धीर धर. धीर म्हणजे काही न करणं नाही. धीर म्हणजे शांतता काम करत राहणं आहे. तुझ्या आता आयुष्यात एक चांगली बातमी येईल, कदाचित फोनवर, कदाचित भेटीत, कदाचित एखाद्या कागदावर सही करून. ते आता क्षणी तुला जाणवेल, मी जे काही सहन केलं ते आता व्यर्थ नाही आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आज फक्त एक गोष्ट कर, कृतज्ञ राहा. सकाळी उठल्यावर धन्यवाद, रात्री झोपताना धन्यवाद. मनाला आता ताण कमी करेल. आता तू एकटा नाहीस आहे. तुझ्या आता मागे आता आशीर्वाद आहे. बाळा, तुझ्या आता डोळ्याची जी काही स्वप्न आहेत ती त्या व्यर्थ नाही येत आहे. आता देव कोणालाही उगाच आता स्वप्न देत नाही. ज्याचं क्षमता असते त्याला आता मोठं स्वप्न दिलं जातं. आता तुला कधी वाटतं मी आता खूप काही मागे पडलो आहे, पण आता लक्षात ठेव, सूर्य आता तुम्हाला रोज आता उशिरा उगवतो, पण आता चमत्कारचा प्रकाश सगळीकडे पसरतो. उशीर झाला म्हणून काही संपत नाही. आजचा दिवसही नवीन सुरुवात करू शकतो. स्वामी म्हणतात, ज्याने तुला नकारलं त्याच्यावर आता राग धरू नकोस. कदाचित त्याने तुला त्या योग्य ठिकाणी पोहोचवायचं आहे. प्रत्येक नकार तुला आता मजबूत करतोय, प्रत्येक अपयश तुला आता शहाणा बनवतोय. बरं, तुझ्या मनात आता कधी काळजी येईल, भविष्याची चिंता वाटेल, पण उद्याची काळजी करू नको. आजचा आनंद हरवू नको. आज जे काय आहे त्याबद्दल आभार मान. छोट्या गोष्टी आनंद शोध. एक कप चहा, घरांसोबत 2 शब्द, आकाशाकडे पाहून घेतला श्वास, यातही सुख असतं. स्वामी म्हणतात, आनंद मोठ्या गोष्टीत नसतो, तो तुमच्या मनात अस्वस्थ असतो. पण शांत असेल तर सगळं सुंदर वाटतं. मन अस्वस्थ असेल तर सगळं आता अपूर्ण वाटतं. म्हणून मनाची काळजी घे. वाईट विचार घेतो देवाने नाव घे. बाळा, आता तू मूल्यवान आहेस. तू अस्तित्व आता महत्त्वाचं आहे. कोणाच्या शब्दांनी तुझी किंमत कमी होत नाही. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात. तुझ्या आयुष्यात योग्य माणसं येऊ दे. तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळू दे. तुझ्या घरात हसू कायम राहू दे. विश्वास ठेव, जी गोष्ट तुझ्या हातासाठी आहे ती तुला शोधत येईल.
विश्वासाने चालत राहा असं मी तुला असं सांगतोय. पण मला आता माहीत आहे चालणं सोपं नसतं. पायात आता जखमा असतील, मनात शंका असतील, डोळ्यात पाणी असेल, पण प्रत्येक पाऊल आता जड होतं. तू आता अनेकदा थांबलास, रस्त्याच्या कडेला बसला, मनात विचार आलाय, बस झालं आता नाही जमत. पण प्रत्येक वेळी तू आता पुन्हा उठला. कोणी आता टाळ्या वाजवल्या नाही, कोणी कौतुक केलं नाही, पण तुझं स्वतःसाठी उठला. हीच तर तुझी खरी ताकद आहे. बाळा, जगात मोठं होणं म्हणजे आता फक्त पैसा नाही, मोठं घर नाही, मोठी गाडी नाही, मोठं म्हणजे म्हणजे मन मोठं असणं, दुसऱ्यांच्या वेदना समजणं, स्वतःला दुखावलं गेलं तरी कुणाला न दुखावणं, तुझ्याकडे ही श्रीमंती आहे. तुला वाटलं असेल की देव आता तुझी परीक्षा का घेतो, मीच का, माझ्या आयुष्यात एवढं वादळ का, कारण समृद्ध आता शांत असेल तर आता नावडी आता तयार होत नाही, वादळात तो शिकतो. तू आता जे काही सहन करतो आहेस ना, तुला ते आता पुढच्या आयुष्यासाठी तयार करत आहे. एक दिवस येईल जेव्हा कोणीतरी तुझ्याकडे आता येईल तुटलेलं तर मन घेऊन, आणि तू त्याला आता समजावशील, कारण तू जे आता सगळं अनुभवलेलं असेल. तुझ्या वेदनेत कुणा आता उद्या कुणाकडे आधार ठरतील. बाळा, तुझं मन कधी आता खूप नकारात्मक होतं, माझ्याकडे आता काही होणार नाही, मी नशिबान नाही, मी मागेच पडणार, पण जे काही विचार खरे नसतात ते फक्त तकलेल्या मनाचे आवाज असतात. तू जर आता शांत बस, मोबाईल बाजूला ठेव, डोळे मीठ आणि स्वतःचा विचार, मी खरंच इतका कमकुवत आहे का? उत्तर आतून येईल नाही. तू आता खूप काही पार केलं आहेस, जे काय अनेकदा जर शक्य झालं नसतं. तू अजूनही स्वप्न आता बघतो आहेस ना, याचा अर्थ तू तर जिवंत आहे, आणि जो काही स्वप्न बघतो तो हरलेला नसतो. पण आता त्याबद्दल एक गोष्ट तर लक्षात ठेव, ज्याने आता तुझी किंमत कळते ते तुला तर सोडून जात नाही, आणि जे काही सहज जातात त्याने तर जाऊ दे. तू कोणाचं तर मागे धावत राहिला तर स्वतःच्या मनापासून आता दूर जाशील. तुझ्या आयुष्यात लोक आता येतील, तुझे काय तुझ्या आता शांततेचा आदर करतील, तुझ्या प्रामाणिकपणाला समजून घेतील, तुझ्या अश्रूंना तर कमजोरी नाही तर भावना मानतील. फक्त आता थोडासा धीर धर. तू स्वतःला अनेकदा दोष दिलास, माझ्यामुळे आता असं झालं, मी चुकलो. हो, चूक झाल्यामुळे आता सगळ्यांकडून होतं, पण प्रत्येक गोष्ट तुझ्यामुळेच घडली असत नसतं. काही गोष्टी त्या नियतीच्या असतात. काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त शिकवण देण्यासाठी येतात, राहण्यासाठी नाही. ते स्वीकारायला तर वेळ लागतो, पण एकदा तर स्वीकारलं की मन हलकं होतं. तू अजूनही तर स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागला आहेस, सगळ्यांचा दाखवायचा, मी आता काहीतरी करून दाखवीन. पण बाळा, स्वतःला सिद्ध करणं तर सगळ्यांसमोर नाही, पण स्वतःला तर समोर असतं. आरशात बघून जेव्हा तू म्हणशील मी प्रयत्न केला, तेच आता पुरेसं आहे. तुला आता प्रत्येक वेळी जिंकायचं नाही, कधी कधी हारलास तरी चालेल, पण आता प्रयत्न सोडू नको, कारण प्रयत्न करणारा माणूस शेवटी तर रिकामा राहत नाही. बाळा, तुझ्या आता घरच्यांसाठी तू आता खूप काही केलंयस आहे. त्याने तर कदाचित तुझ्या संघर्षाची खूप आता पूर्ण कल्पना केली नसेल, पण त्याचा आशीर्वाद आता तुझ्यासोबत आहे. कधी कधी त्यांच्या डोळ्यात आता बघ, तुला तुझं आता महत्त्व दिसेल. आणि जर कुणी तर नसेल तर तुझी पाठ थोपवायला, तर स्वतःला सांग, शाबास, तू अजून उभा आहे. हे वाक्य लहान आहे, पण आत्म्याला तर शक्ती देतं. बाळ, जीवनात आनंद शोधायला तर असेल तर छोट्या त्या गोष्टी शोध. आईचा आवाज, वडिलांचं शांत प्रेम, आता मित्रासोबत साधा चहा, सकाळचा आता संध्याकाळचा सूर्यास्त. आनंद मोठ्या त्या गोष्टीत नाही, तो या छोट्या त्या क्षणात आहे. तू तर जर स्वतःच्या भविष्याची चिंता करत राहिला तर वर्तमान हातापासून जाईल. आजचा दिवस पूर्ण आता जवळ आता जग, उद्याची काळजी आता उद्यावर सोड, आणि सर्वात महत्त्वाचं तर स्वतःवर दया ठेव. तू आता मशीन नाहीस आहे, तू माणूस आहे. तुला तर थकायला, रडायला, चुकायला परवानगी आहे. तू आता पुन्हा उठलाही आहे. बाळा, तुझ्या तर आयुष्यात अजून प्रेम येईल, अजून यश येईल, अजून समाधान येईल. आज जे काही अंधार वाटतोय ना, तो कायमचं नाही. जसं काही रात्रीनंतर सकाळ येते, तसं तुझ्या आयुष्यात ते प्रकाश येणार आहे. कदाचित हो, कदाचित शांतपणे, पण नक्की येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू चालत राहा, रडशील तर माझ्याकडे ये, थकशील तर माझ्यावर आता विसाव, पण थांबू नको. हे शब्द आता मनात ठेव. तू आता एक दिवस तर या सगळ्या दिवसांकडे आता मागे होऊन बघशील, आणि म्हणशील, मी आता खूप काही सहन केलं, पण त्यानेच मला तर सुंदर बनवलं. तुझं तर हृदय अजूनही चांगलं आहे, ते जपू दे. जग बदलत तरी तू आता तुझी चांगुलपणा सोडू नको, कारण शेवटी लोकांना तुझं यश नाही आठवणार, तुझं मन आठवणार आहे, आणि तुझं मन खूप मौल्यवान आहे बाळा. म्हणून आता आजपासून एक वचन दे, स्वतःला कधी आता सोडणार नाही. तू अनेक वेळा विचार केलास, मी आता एवढं चांगलं वागतो तरी आता माझ्या त्या वाटेला आता दुःख का येतं. पण लक्षात ठेव, चांगुलपणा कधीच वाया जात नाही. तो परत येतो, कधी लोकांच्या रूपाने, कधी संधीच्या रूपाने, कधी थेट आशीर्वादाच्या रूपाने. तू आतापर्यंत खूप काही सहन केलंस, घरातल्या जबाबदाऱ्या, बाहेर ताणतणावाचं आयुष्य, लोकांचं बोलणं, टोमणे, कमी लेखणं, हे सगळं तर सहन करून तू आता पुढे चालत राहील. कधी कधी तू एकटाच बसून विचार करतो, माझं खरंच कोणी समजत नाही का? हो बाळ, तुला तर समजलं जाते, पण तुझ्या आता मनातील प्रत्येक हाक ऐकली जाते.
तू फक्त आता थकला आहेस, हरलेला नाहीस. थकवा आणि हार यात खूप मोठा आता फरक असतो. थकलेला माणूस थोडा वेळ विश्रांती घेतो आणि पुन्हा उभा राहतो. हार मानलेला माणूस मात्र बसून राहतो. तू बसलेला नाहीस, तू अजूनही चालतो आहेस. म्हणजे तू जिंकणार आहेस. बाळा, तुझ्या त्या आयुष्यात काही लोक आता कायमचे नसतील. काही लोक तर फक्त एक धडा शिकवायला येतात, त्याचं काम झालं की ते निघून जातात. त्यांच्यावर राग धरू नकोस, कारण ते तुझ्या त्या प्रवासाचा भाग होते, शेवट नव्हते. आजपासून एक निर्णय घे. मी माझ्या आता मनात आता कटुता आहे, पण आता विश्वास सोडणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, प्रयत्न करत राहा बाळा. तू एका क्षणी असा तू वरद असशील आणि तू आता वरद जाशील. तिचं स्वामींचं नाव सोडू नको. जे काय करतोय ते आता करत राहा. आता आजपासून एक गोष्ट नक्की कर, स्वतःला कमी संबंध बंद कर. आरशात बघ आणि सांग, मी मजबूत आहे, मी आता सक्षम आहे, मी देवाच्या कृपेने चालतोय. हे शब्द तर मन बदलतात. तुझ्या आयुष्यात जी काही भीती आहे ती हळूहळू तर कमी होईल, कारण तू आतून मजबूत होत आहे. तू जेव्हा आता पडतो तेव्हा आता पुन्हा उठतो, हीच तर खरी आता ताकद आहे. स्वामी म्हणतात, हार मानणं म्हणजे खऱ्या अर्थाने हरलं. तू अजून हार मानली नाहीस म्हणून तू जिंकणार आहे. तुझ्या घरात पुन्हा आनंद येईल. तुझ्या गोष्टी आता विसरल्या जातील, नवीन सुरुवात होईल. आज जे केलंय ते मनात साठव. रोज थोडंसं चांगलं बोल, रोज थोडंसं चांगलं कर, रोज थोडंसं देवाचं नाव घे. रोज मनात आता शांतता होईल. तुझ्या त्या आयुष्यात जे काही चांगलं येणार आहे त्यासाठी तयार राहा. बाळा, जीवनात कधी कधी अंधार जास्त वाटतो, सगळे दरवाजे बंद झाले असं वाटतं, पण लक्षात ठेव, अंधार कायमचा नसतो. एक छोटासा दिवा सगळा अंधार दूर करू शकतो. तो दिवा म्हणजे तुझा विश्वास. तू जेव्हा आता मनापासून प्रार्थना करतो तेव्हा ती वाया जात नाही. प्रत्येक अश्रू देव मोजतो, प्रत्येक वेदना तो समजतो. स्वामी म्हणतात, तुला तर जितकी मोठी आता परीक्षा तितके मोठं फळ मिळणार. म्हणून आता तक्रार करू शकतो, हा माझ्यासोबतच असा विचार करू नको. त्याऐवजी मन, देवा मला आता ताकद दे. बाळा, अजून आता प्रयत्न कर. आता तू खूप लढला आहे, अनेकदा आता वेळात तू पडला आहेस. आता तू पुन्हा आता उभा राहिलास, हीच तर तुझी ताकद आहे. तुझ्या त्या आयुष्यात बदल येतोय. हो, परिस्थिती फिरते आहे, त्याची वाट पाहतो आहे, ती आता क्षण आता जवळ येतोय. स्वामी सांगतात, आजपासून नकारात्मक शब्द आता बंद कर. स्वतःला बदल, आता वाईट बोलणं बंद. तुझं तर भविष्य उज्ज्वल आहे हे तर रोज स्वतःला सांग. बाळा, मनात प्रेम ठेव. ज्याने साथ दिली त्यांचे आता आभार मान. ज्यांनी ते सोडलं त्यांना माफ कर. कारण मन हलकं असेल तर आता आनंद टिकतो. बाळा, जीवन आता सगळं रेषा नाही आहे, ते वळणही भरलेलं आहे. कधी चढ उतार, कधी आता टाळ्या, कधी शांतता, कधी लोकांची साथ, कधी पूर्णतः एकटेपणा. पण एक गोष्ट आता कायम राहते, ते तुझं अंतर्मन. तू आता कितीही थकला असला तरी आता कुठेतरी एक छोटा दिवा पेटलेला असतो. तो दिवा म्हणजे आशा. तो तू पूर्ण आता विझू देऊ नकोस. तुला आता माहिती आहे का, अंधार आता हरवायला मोठा सूर्य लागत नाही, एक छोटासा दिवा पुरतो. तुझ्या मनात तो दिवा जपा. तू आज ज्या काय अवस्थेत आहे ते पोहोचायला तुझे आता किती वर्ष लागले, किती अनुभव लागले, किती वेळा पडलास, किती वेळा स्वतःला सावरलं, हे सगळं वाया जाणार आहे का? नाही. प्रत्येक अनुभवाने तुला आता आकार दिला. तू आधीपेक्षा जास्त खोल विचार करतोय, लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या भावनांकडे बघतो. स्वतःच्या चुका मान्य करायला शिकल्यास ही मोठी गोष्ट आहे. बाळ, कधी कधी आपल्याला वाटतं मी अजूनही आता तिथेच आहे, पण खरंच सांगू, तू आता खूप काही पुढे आलायस. फरक आता फक्त एवढंच आहे की तुला आता स्वतःला आता प्रवास दिसत नाही. तू इतरांच्या यशाची आता स्वतःची तुलना करतोय, पण प्रत्येकाचं घडे आता वेगळं आहे. कोणी लवकर स्थिर होतं, कोणी उशिरा, कोणी संघर्षातून, कोणी सहज. आणि शेवटी प्रश्न एकच असतो, तू समाधानी आहेस का? समाधान बाहेर मिळत नाही, तो आत तयार करावा लागतो. रोज स्वतःला दोष देतो, जुने प्रसंग आठवून स्वतःला शिक्षा करतो. तेव्हा आता असं तर केलं नसतं तर, तो निर्णय घेतला नसता तर, पण बाळा त्या वेळेला तू तर जे काही योग्य वाटलं तेच केलंस ना, मग स्वतःला का छळतो आहेस? आपण आता भूतकाळात बदलू शकत नाही, पण त्यातून आता शिकू शकतो. आणि तू शिकला आहेस. तुझ्या डोळ्यात आता निरागसपणा कमी आहे, पण समज जास्त आहे. तुझ्या हसण्यात थोडासा सावधपणा असेल, पण ताकदही आहे. तू आता तर सारखा भोळा नाहीच आहे, तू आता वाईटही झालेला नाहीच आहे. हीच तर खरी जिंकणार आहे. आता बाळा, त्या नात्यांमध्ये तू खूप दिलं आहे. त्या वेळ दिला आहेस, भावना दिल्या आहेत, विश्वास दिला आहे. कधी कधी परत काही मिळत नाही, ते तुझं जास्त दुखतं. पण लक्षात ठेव, जे मनापासून दिसतं ते आता कधीच रिकामे राहत नाही. आज नसेल तर उद्या आता तुला तसंच प्रेम परत मिळेल, कदाचित वेगळ्या रूपात, कदाचित वेगळ्या व्यक्तीकडून. तुझं तर खूप आता तुझं मन बंद करू शकतो. तुझं मन आता खूप सुंदर आहे, ते जखमी आहे पण सुंदर आहे. बाळा, तुझा स्वतःला एक प्रश्न विचार, मी खरं तर काही शोधतोय? पैसा, सन्मान, प्रेम, शांतता? उत्तर कदाचित एकच असेल, शांतता.
रात्री आता शांत झोप, मनात अपराधीपणा नाही, भीती नाही, ताण नाही. हीच तर खरी संपत्ती. आधी ते मिळवण्यासाठी तुला स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल. जे तुला पटत नाही ते फक्त लोकांसाठी करू नको. तिथे मन नाही तिथे तर जबरदस्ती राहू नको. तू दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये स्वतःला हरवतोय. थोडं स्वतःसाठी जग. हो, जबाबदारी आहेत, घर आहे, लोक आहेत, पण त्यात सगळ्यांमध्ये तूही आहेस. तुझे ते स्वप्न महत्त्वाचे, तुझी भावना महत्त्वाची. बाळा, तुला अजून खूप काही अनुभवायचं असेल. नवे रस्ते, नवीन माणसं, नवीन सुरुवात. आज ही सगळं आता एकट्याकडे अडकल्यासारखं वाटत असेल तरी परिस्थिती कायमची नसते. जसं पावसाळा कायम राहत नाही तसं दुःखही कायम राहत नाही. एक दिवस येईल तू आता मागपासून हसशील. लोक नाही, आता अभियान नाही, कोणती आता भीती नाही. तू मागे आता वळून बघशील आणि म्हणशील धन्यवाद त्या कठीण दिवसांना, त्यांना आता तुला मजबूत केलं. आजचा संघर्ष उद्या त्या गोष्टी बनेल. तू आज जे काही वेदना अनुभवते त्या उद्या तुला आता इतरांना समजून घ्यायला मदत करते. तुझं आयुष्य फक्त तुझ्यासाठी नाही, ते अनेकांना प्रेरणा देणार आहे. पण आधी तू तर स्वतःला वाचव. स्वतःची काळजी घे, आरोग्य जप, मन जप, विश्वास जप. लोक येतील जातील, परिस्थिती बदलेल, वेळ बदलेल, पण तू आता स्वतःवरच सोबत राहणार आहे. म्हणून तर स्वतःला सोडू नकोस. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.